मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात एखादं काही चांगलं काम केलं की ते लोकांना देखवत नाही. तुम्ही तुमचं आयुष्य सुखी, समाधानी आणि आनंदी जगत असताना बऱ्याच लोकांच्या पोटात दुखायला लागतं. बऱ्याच लोकांना तुमची झालेली प्रगती बघवत नाही आणि तुमच्यावर जळणारे लोक हे तुमची काहीतरी वाईट घडण्याची इच्छा व्यक्त करत असतात. तुमच्या जीवनामध्ये काहीतरी वाईट करण्याची त्यांची भावना असते. थोडक्यामध्ये तुमची प्रगती त्यांना देखवत नाही, तुमच्या घराचं सुख त्यांना देखवत नाही. अशा लोकांची वाईट नजर तुमच्या घरावर लागलेली असते आणि त्याच्यामुळे आपलं हसतं खेळतं घर हे सुखातून दुःखामध्ये जातं. आपल्या घरावर अनेक संकट येतात, अनेक प्रकारच्या अडचणी येतात. हे फक्त आणि फक्त ज्या लोकांनी आपल्या घरावर काळी नजर टाकली, त्यांच्या नजरेचा दोष आपल्या घरावर लागला, हे सगळं त्याच्यामुळे घडतं. परिणाम, आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही, आपल्या घरामध्ये सतत भांडणं होतात. थोड्या थोड्या कारणाने घरामध्ये तणावाचं वातावरण तयार होतं, चिंताग्रस्त परिस्थिती घरामध्ये तयार होते. सगळं काही असताना आपल्या घरामध्ये कमतरता भासते. या सगळ्या गोष्टी होतात मित्रांनो, काही वाईट लोकांच्या नजरा आपल्या घराला लागलेल्या असतात. आणि या वाईट लोकांच्या नजरा जर आपल्याला उतरवायच्या असतील, या लोकांच्या भावना आपल्याला जर बदलवायच्या असतील आणि आपलं जर चांगलं हो द्यायचं असेल, आपल्या घरामध्ये जे लोकांनी वाईट भावनेने आपल्याकडे बघितलेलं असतं, या सगळ्या गोष्टीचा सकारात्मक परिणाम जर आपल्या घरावर हो द्यायचा असेल तर एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरातली तणावाची परिस्थिती, तुमच्या घरातलं चिंताग्रस्त वातावरण आणि तुमच्या घरामधल्या अनेक अडचणी, तुमच्या घरावर ज्या लोकांची नजर लागलेली आहे ही नजरसुद्धा एका क्षणात उतरेल. फक्त एक सोपा उपाय तुम्हाला करायचा आणि हा उपाय झोपण्याआधी करायचा आहे. संध्याकाळी झोपत असताना हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तो उपाय कोणता हे सांगण्या अगोदर, नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथवाची या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे, बुरी नजर वाले तेरा मुंह काला, म्हणजे नजरेचा दोष असा असतो की नजर दोष हा एवढा भयंकर असतो मित्रांनो की आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा याला मान्यता दिलेली आहे. माणसाची नजर काहीही करू शकते. काही लोकांची वाईट नजर आपल्या घरावर असते, ती नजर उतरवायची असेल तर तुम्हाला एक सोपा उपाय सांगतो. बघा, आपल्या परंपरेमध्ये, आपल्या धर्मशास्त्रामध्ये, आपल्या वैदिक सनातन धर्मामध्ये नजर काढण्याची परंपरा आहे. एखादं चांगलं काम जर करून एखादी व्यक्ती आली असेल तर त्या व्यक्तीची नजर काढत असतात. तर आपलं घर सुखी, समाधानी, आनंदी असताना काही लोकांची नजर लागते. तर ही नजर कशा पद्धतीने काढायची मित्रांनो, हेच मी तुम्हाला आता सांगणार आहे. घरातल्या लहान मुलापासून तर घरातल्या वृद्ध माणसापर्यंत नजर आपल्याला काढावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. तर नजर कशा पद्धतीने काढायची ते पण सांगतो. संध्याकाळी झोपण्या अगोदर ही नजर काढायची आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, नजर काढण्यासाठी वेगवेगळे उपकरणं, वेगवेगळ्या पदार्थाचा वापर होतो. परंतु मी आज तुम्हाला नजर काढण्यासाठी एक सोपा उपाय सांगणार आहे आणि घरातल्या सगळ्याच माणसाची नजर ह्या उपायाने निघेल आणि आपल्या घरातला नजरदोष कायमचा निघून जाईल. तर बघू काय तो उपाय. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, लवंग हा मसाल्याचा पदार्थ आहे. जेवणाची जशी चव लवंगामुळे वाढते, अगदी तशीच लवंगाची चव ही आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्वाची ठरलेली आहे. थोडक्यामध्ये लवंगाचे अनेक प्रकारचे फायदेसुद्धा आहेत. त्याच्यामध्ये लवंगाने सर्दी, ताप, खोकला याच्यापासून सुद्धा नियंत्रण होते, बद्धकोष्ठता दूर होते, पोटांचे आजार नष्ट होतात, दातांचे विकार कमी होतात, डोळ्यांचे आजार बरे होतात. अशा अनेक प्रकारचे उपाय लवंगाचे सुद्धा आहेत. परंतु हे सगळे उपाय बघण्याच्या पूर्वी लवंगाचा एक उपाय असा सुद्धा आहे की आपल्या धर्मशास्त्रामध्ये लवंग हा नजरदोष दूर करण्याकरिता सर्वात चांगला पदार्थ आहे. तर या लवंगाच्या माध्यमातून मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो लवंगाचा फोटो, तुम्ही बघून घ्या. हा लवंग आपल्याला घ्यायचा आहे आणि हा लवंग घेऊन संध्याकाळी रात्री ठीक 9:30 ते 12:30 या दरम्यान आपल्याला या लवंगाचा उपाय करायचा आहे. घरातली सगळी सदस्य ज्या टायमाला घरी येतात कामावरून, म्हणजे घरातली सगळी माणसं घरात असली पाहिजे आणि घरातली सगळी माणसं घरामध्ये असल्यावर घरातल्या एका वयोवृद्ध माणसाने, म्हणजे घरामध्ये ज्या व्यक्तीचं वय जास्त आहे त्या व्यक्तीने हातामध्ये 5 लवंगा घ्यायच्या. म्हणजे थोडक्यात सोपं करून सांगू, तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत, समजा तुमच्या घरामध्ये 5 सदस्य असतील तर 5 लवंगा घ्यायच्या. तुमच्या घरामध्ये 10 सदस्य असतील तर 10 लवंगा घ्यायच्या. तुमच्या घरामध्ये 2च सदस्य असतील तर 2 लवंगा घ्यायच्या. म्हणजे तुमच्या घरामध्ये सदस्य किती आहेत तेवढ्या लवंगा आपल्याला घ्यायच्या. आणि त्या लवंगा घरातल्या वयोवृद्ध माणसाने, घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींनी हातामध्ये घ्यायच्या. उजव्या हातामध्ये अशा लवंगा हातावर ठेवायच्या आणि घट्ट अशी मूठ बांधायची. आणि आपल्या घरातला जो मुख्य दरवाजा आहे
त्या घरातल्या मुख्य दरवाजावर आपल्याला काय करायचं आहे, लवंगाला घड्याळाच्या दिशेने, म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला ववळतो ना, अगदी ताट असं ववळत असतो, अगदी त्याप्रमाणे घराच्या मुख्य दरवाजाकडे, घराच्या मुख्य दरवाजाला आपल्याला अशा लवंगा मुठीमध्ये धरून ववळायच्या आहेत. जवळपास जेवढ्या लवंगा आहेत तेवढ्या आपल्याला राऊंड पूर्ण करायचा, तेवढ्या वेळेस त्या ठिकाणी त्या लवंगा ववळायच्या. आणि या लवंगा ववळून आपल्याला टाकायच्या कुठे मित्रांनो, तर आपल्या घरातल्या आग्नेय दिशेला त्या छतावरती टाकून द्यायच्या. हा उपाय अगदी साधा, सहज, सोपा आहे. याला वेगळा कष्ट नाही, वेगळा त्रास नाही, याला कुठं खर्चही लागत नाही. लवंगा प्रत्येकाच्या घरात आहेत. हा उपाय केल्याने तुमच्या घरातला नजरदोष कायमचा दूर होऊन जाईल आणि अनेक प्रकारच्या तुमच्या घरामध्ये ज्या अडचणी आहेत ह्या मित्रांनो कमी होऊन जातील. आणि अगदी सोपा सुद्धा उपाय आहे, वैज्ञानिक कारण सुद्धा या उपायाला आहे. सर्वांनी हा उपाय नक्की करून पहा संध्याकाळी झोपताना. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल याची मला पूर्ण खात्री आहे. आमच्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या. रामकृष्ण हरी.